राज्य राजपूत विकास महासंघातर्फे जे राजपूत समाजातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आहेत 10वी-12वीचे, तसेच ज्यांनी MPSC क्रॅक केली आणि शासकीय सेवेत जे उच्च पदस्थ त्यांची पदोन्नती झाली, अशा सर्व समाज बांधवांचे आज महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे आम्ही त्यांचा आज सत्कार व सन्मान केला आहे। एक समाजातर्फे जो सन्मान सत्कार केला जातो, एक घरचा सत्कार। कसं आहे, बाहेरचे बरेच लोक सत्कार करतात, परंतु समाजातर्फे सत्कार होणं गरजेचं आहे आणि आज आम्ही सर्व आमच्या महासंघाच्या टीमने आज तो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे। या सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून आपले आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते या सर्व समाज बांधवांना, गुणवंतांना, यशवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। किती विद्यार्थी होते या ठिकाणी कमीत कमी आमच्या 10वी-12वीचे 150 विद्यार्थी होते आणि MPSC क्रॅक केलेले खेळाडू व विविध माध्यमातून त्यांनी यश प्राप्त केलेले अशी आमच्याकडे 280 लोकांची नोंदणी झाली। विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना मी एकच आव्हान करणार आहे, समाजातील जे उच्च पदावर आज जे आपले पदाधिकारी गेलेले आहेत, जे उच्च पदावर बसलेले आहेत शासकीय अधिकारी, तुम्हाला तो एक चांगला चान्स आहे। आपला समाजाचे एक आदर्शसाठी आम्ही या ठिकाणी जे आमच्या समाजाचे ACP झालेले, PSI झालेले, जे तहसीलदार झालेले, अशांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवावं आणि त्या हिशोबाने त्यांनी वाटचाल करावी। त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। सर, नाव सर? माझं नाव विश्वनाथ राजपूत। समाजाचा अर्थ सांगणार सर? समाजाचा अर्थ काय? कोणता समाज? समाज, राजपूत समाज जे म्हणत आहे त्याचा अर्थ काय? राजपूत समाज म्हणजे हा एक लढवय्या समाज आहे। राजपूत समाज सुरुवातीपासून, पूर्वीपारपासून समाज हा लढवय्या आहे। समाजासाठी एक देणं लागतं, या अनुषंगाने राजपूत समाज सदैव कार्य करतो आणि राजपूत रक्तातच असं आहे की एक धाडसी नेतृत्व करण्याचं एक आमच्या समाजात आहे। त्यामुळं मी या समाज बांधवांना आणखीन एक आव्हान करतो की समाज, आपण तर पुढं जातोच, परंतु आपण पुढे जात असताना समाजातील जे मागासलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनाही आपण, तळागाळातील व्यक्तिमत्व आहे त्यांनाही आपण या ठिकाणी पुढे नेण्याचे काम करावे, या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। मायग्रेट झालेला आहे 400 वर्षापूर्वी, तर या खेड्यापाड्या वाड्या वस्त्यांवर हे वसलेले आहे आणि गरीब आहे, तर या सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आम्ही या प्रकारचा कार्यक्रम केला आहे। जे पुढे गेलेले आहे त्यांनी, मागे जे आपले लोक आहे तळागाळात, त्यांची बोट पकडून त्यांना पण पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायचा। जे श्रीमंत आहे त्यांनी गरिबांना मदत करून त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि महिलांना सुशिक्षित करण्यासाठी माझा जास्त हातखंडा असतो। मी एक डॉक्टर या नात्याने मी आजार होऊ नये महिलांचे, त्यासाठी पण प्रयत्नरत असते। तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करून यांना आपल्या घरच्या शुभेच्छा आणि थाप पाठीवर देऊन त्यांनी पण असं पुढे जावं आणि आपल्या सगळ्या समाजाला खेचून पुढे आणण्याचा प्रयत्न करावा। जिथे कुठे जातील, नोकरीत जातील, बिझनेसमध्ये जातील, जेव्हा जातील, तर सगळ्यांनी समाजाला मदत करत राहावी। सगळ्यांना शुभेच्छा। दोघांतर्फे मुलाखत चालू आहे आणि आपल्या समाजाचा जो कार्यक्रम होत आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह दिसत आहे। We are Metamorphosis IT Solutions, launching an AI-based learning program. Get Computer Basics AI $29.99 or choose Earn and Learn with Freelancing Zay. Start. सर्व 10वी 12वी तसंच स्पर्धा परीक्षा आणि शासकीय परीक्षेमध्ये यशवंत गुणवंत असलेल्या सकल राजपूत समाजातील सर्व यशस्वी अशा विद्यार्थ्यांचं आणि समाजभूषण अशा व्यक्तिमत्वांचं या कार्यक्रमामध्ये इथं एक सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला होता आणि प्रचंड स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर सर्व दूर आलेल्या लोकांनी इथं प्रचंड प्रतिसाद दिला। आदरणीय आमदार श्वेताताई महाले, प्रदीप जयस्वाल साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक शेवगन साहेब, असे असंख्य असे इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आपण सर्वही पत्रकार बंधू, मीडियामधले सर्व जाणकार लोक इथं उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला आपणही सहभाग नोंदवला। त्यामुळं
सकल राजपूत समाजासोबत आपलं सर्वांचं पण मी खूप खूप आभार मानतो. सर, प्रत्येक वर्षाला तुम्ही हा कार्यक्रम ठेवता, तर प्रत्येक वर्षी समाजाच्या दृष्टीने विद्यार्थी संख्या वाढत आहे, तर या संदर्भात तुम्ही काय? विद्यार्थी संख्या वाढली तरी आम्ही जितके विद्यार्थी येतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही इथं दरवर्षी सत्कार करणार आहोत. संख्या वाढली तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मी प्राचार्य डॉक्टर गुरुदत्त राजपूत, मी शिल्लोड येथे इंद्रराज कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे.